नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेस्ट अँड ट्रॅव्हल विथ भक्तीच्या पहिल्या व्लॉगमध्ये। आज आपण आलेलो आहोत दाभड इथल्या सत्य गणपतीला। तर चला पाहूया। माझा प्रवास सुरू झाला नांदेडवरून। नांदेडवरून काही किलोमीटरच्या अंतरावर सत्य गणपतीचं मंदिर आहे, म्हणून मी ऑटोनी माझा प्रवास सुरू केला व सत्य गणपतीला जाण्यासाठी निघाले। दाभड गावात सत्य गणपतीचं मंदिर आहे। नवसाला पावणारा गणपती म्हणून महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून सत्य गणपतीची ओळख आहे। अनेक वर्षापूर्वी दाभड गावात पिंपळाच्या झाडाखाली गणपती बाप्पाची स्वयंभू मूर्ती स्थापन झाली। त्यावेळी गावकरी गणपती बाप्पाची दर्शनासाठी येत व त्याची पूजा अर्चा करा। हळूहळू गणपती बाप्पाची ख्याती पूर्ण पंचक्रोशात पसरली व भाविक श्रद्धेने बाप्पाच्या दर्शनासाठी सत्य गणपतीचे मंदिर उभारण्यात आले। जुन्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून त्याला पाषाण चढवून मूर्तीची स्थापना मंदिरात करण्यात आली। आजही मंदिराच्या मागच्या बाजूला पिंपळाच्या झाडाखाली गणपती बाप्पाची मूर्ती आहे। मुख्य मूर्तीची पूजा अर्चा करून भाविक इथे पिंपळाच्या झाडाखाली बाप्पाची पूजा करायला येतात व आशीर्वाद घेतात। जेथे गणपती बाप्पाची स्वयंभू मूर्ती स्थापन झाली। खरं सांगायचं गेलं तर या पिंपळाच्या झाडाचं एक वैशिष्ट्य आहे। हो मित्रांनो, हे साधं सुद्धा पिंपळाचं झाड नाहीये। पिंपळाच्या झाडाला वडाचं आणि पिंपळाचं दोन्ही पाने एकत्र येतात। हजारोच्या संख्येने भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येतात। चतुर्थीला तर लाखोच्या संख्येने भाविकांची गर्दी जमलेली असते। जर तुम्हाला आमचा हा सत्य गणपतीचा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सांगा।